बायबल हातात घेऊया आणि घोषणा करूया. बोला माझ्या मागं, प्रभू प्रभू हे आमचे बायबल आहे. यातलं वचन आम्हाकडे येणार आहे आणि ते वचन आम्ही ग्रहण करू. आमच्या हृदयरूपी पटकीवर ते वचन लिहून ठेवू. येशू तू माझा मेंढपाळ आहेस, म्हणून मला काही उणे पडणार नाही. मी धन्यवाद देते आणि परमेश्वरा मला कलेसामध्ये घेऊन आलास, मला संगतीमध्ये आणलंस, मला ती बुद्धी दिली तू कलेसाला यावं, तुझं वचन ग्रहण करावं. तुझं वचन ग्रहण करत असताना मला सहाय्य आणि मदत कर आणि त्या वचनाद्वारे चालण्यास मला पवित्र आत्म्याने भर. धन्यवाद येशू, धन्यवाद प्रभू, धन्यवाद स्वर्गीय राजा पिता परमेश्वरा, देव बाप्पा माझे स्वर्गीय राजा. हे वचन आम्ही देव बाप्पा सांगत असता परमेश्वरा, त्या वचनाचा उलघाडा तुझं प्रकाशन आमच्यावर झालं म्हणून धन्यवादाची भेट चढवतो परमेश्वरा. आणि देव बाप्पा तू आम्हाला तुझ्या क्रूसाच्या पाठीमागे लपव आणि तुझा पवित्र आत्मा इथं देव बाप्पा जुंबसनी परमेश्वर काम करत आहे. स्तुती आराधना विराजमान होणारा पवित्र आत्मा इथे परमेश्वर उपस्थित आहे, आम्हा सर्वांमध्ये आहे परमेश्वरा. तुझा आत्मा इथं वास करत आहे परमेश्वरा. मी धन्यवादाची भेट चढवते. हे वचन बोलत असताना प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. हे वचन ऐकत असताना आणि परमेश्वरा त्या वचनाद्वारे परमेश्वरा देव बाप्पा त्यांच्या जीवनामध्ये कार्य करत भूत कार्य कर परमेश्वरा. मी धन्यवाद देते. सारा महिमा, सारी महिमा, सारा आदर, सारा गौरव येशूला देऊन येशूला धन्यवाद देते. येशूचीच महिमा करते. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणायचं. आमेन, आमेन, आमेन. सर्वजण आनंदित आहात तुम्ही. हालेलुया. विनायक चरणात आनंदित आहात तुम्ही, कारण मला माहित आहे तुम्ही सर्वजण काय आहे, आनंदी आहे. हालेलुया. तर जायचं वचनामध्ये आणि नितेश बाळ आवाज करणार नाही अजिबात. हा, नितेश बाळ बिलकुल पण चिरकायचं नाही. हालेलुया. चला आपण जाऊया वचनामध्ये. आपण काढूया इफिसी 5वा अध्याय त्याचं 18वं वचन. और दाखरस से मतवाले न बनो, क्योंकि इससे लूचपन होता है, पर आत्मा से परिपूर्ण होते जाओ. इससे परिपूर्ण होते जाओ. आत्मा से परिपूर्ण होते जाओ. ये वचन कह रहा है दाखरस से मतवाले न बनो, वरन पवित्र आत्मा से क्या करो, परिपूर्ण होते जाओ. यानी नशा मत करो, पाप मत करो. ये बोल रहा है वचन कि नशा, दाखरस यानी नशा मत करो और दूसरे पाप भी मत करो, वरन पवित्र आत्मा से क्या करो, भरते चले जाओ. हालेलुया. वचन कह रहा है पवित्र आत्मा से हमें भरने के लिए. तो पवित्र आत्मा से कैसे भरते हैं? हालेलुया. कैसे भरते हैं पवित्र आत्मा से? वचन के द्वारा. और वचन लेके क्या करते हैं हम? प्रार्थना और घोषणा करते हैं. प्रार्थना के द्वारा, वचन के द्वारा हम क्या होते हैं, परिपूर्ण होते रहते हैं. कैसे? आत्मा से. हालेलुया. आज मैं एक क्वेश्चन पूछना चाहती हूँ आपसे. आपको चंगाई चाहिए कि पवित्र आत्मा चाहिए? हालेलुया. प्रेज गॉड, प्रेज गॉड. क्यों चाहिए पवित्र आत्मा? हालेलुया. प्रेज गॉड, प्रेज गॉड. धन्यवाद येशूला. आपल्याला चंगाई नाही तर पवित्र आत्मा पाहिजे, कारण पवित्र आत्मा आल्याने आपल्याला सर्व काही मिळेल. चंगाईच नाही, आपल्याला चंगाई मिळेल, बरकत मिळेल, आशीर्वाद मिळेल, समृद्धी मिळेल, सर्व काही, भांडणे मिळतील, सर्व काही पवित्र आत्म्याद्वारेच होईल.
पण वचन म्हणतं तेरे गर्दन पर से हर एक जुआ तोड़ा डालेगा, तोड़ डाला जाएगा परमेश्वर के अभिषेक के कारण. हालेलुया. तुझ्या मानेवरून हर एक जुआ, हर एक मोज तोडलं जाईल. कशामुळे? पवित्र आत्म्याच्या अभिषेकामुळे. हालेलुया. म्हणून सिस्टरांनी उत्तम उत्तर दिलं. लोक काय करतात? फक्त चंगाई पाहिजे, चंगाई पाहिजे, चंगाई पाहिजे, बरकत पाहिजे, आशीर्वाद पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, पैसा पाहिजे, याच्याच मागे लोक लागलेले आहेत. हालेलुया. अभिषेक पाहिजे. कुणीतरी म्हणा, मला पवित्र आत्म्याचा अभिषेक पाहिजे. बोला, आम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक पाहिजे. कारण जेव्हा अभिषेक आतमध्ये येतो, सैतानाचे काम आपोआप पळून जातात. हालेलुया. 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 म्हणून आपल्याला अभिषेक पाहिजे. कारण इथे आपण बघतो, देवाने जेव्हा आदमाला बनवलं, उत्पत्ती 2:7, आदमाला देवाने भूमीची माती घेतली आणि बनवलं. आणि देवाने पहिल्यांदा काय काम केलं? काय बरं काम केलं? श्वास. त्याच्या नाकपुड्यामध्ये श्वास फुंकला. अर्थात देवाचा आत्मा त्याच्यामध्ये गेला. हालेलुया. हालेलुया. देवाचा आत्मा त्याच्यामध्ये गेला. तर आदम काय होता? एक आत्मिक व्यक्ती होता. हालेलुया. पाप केला नाही तोपर्यंत तो काय होता? स्वर्गाचा वारिस होता, स्वर्गीय राज्याचा वारिस होता, यहोवाचा पुत्र होता आणि आत्मिक व्यक्ती होता. कारण त्याच्यामध्ये देवाने आपला श्वास फुंकला होता. हालेलुया. देवाने पहिलं काम केलं आदमाला बनवून, त्याच्यामध्ये श्वास फुंकला. आणि देवाने दुसरं काम त्याला सांगितलं की एदेन बाग मी बनवलेली आहे. तुम्ही वाचलं उत्पत्ती 2:15 मध्ये जाऊन, तर एदेन बाग मी बनवलेली आहे. त्या एदेन बागेमध्ये जा, त्याचा सांभाळ कर आणि त्याच्यामध्ये काय कर? काम कर. काय सांगितलं देवानी? त्या एदेन बागेचा सांभाळ कर आणि त्याच्यामध्ये काम कर. हालेलुया. तुम्ही म्हणता पवित्र आत्म्याचा अभिषेक आम्हाला मिळायला पाहिजे. आम्हाला अभिषेक पाहिजे. उत्तर छान आणि उत्तम आहे. पण अभिषेक मिळाल्यानंतर देव म्हणतो, उठ आणि माझ्या कलेस्यामध्ये काम कर, माझ्या राज्यासाठी काम कर. हालेलुया. 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 आदमाला देवानी बनवलं, नागपुड्यात श्वास फुंकला आणि देवानी घेतलं त्याला आणि देवाने एदेन बागेमध्ये त्याला ठेवलं. हालेलुया. हालेलुया. एदेन बागेमध्ये त्याला ठेवलं आणि त्याला सांगितलं की एदेन बागेची रक्षा करायची आणि त्याच्यामध्ये काय करायचं? काम पण करायचं. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा दिला देवाने आणि देवाने पवित्र आत्मा दिल्यानंतर देवाचं काम त्याला सांगितलं. हालेलुया. देवाने बनवलेलं पृथ्वीवर एदेन बागेचं सर्व काही त्याच्या हवाली केलं आणि देवाने सांगितलं की इथे तुला काम करायचं आहे आणि याची रक्षा पण करायची आहे. हालेलुया. तर त्याला फक्त एदेन बागेचीच रक्षा नाही, तर स्वतःच्या पवित्र आत्म्याची, पवित्रताईची आणि स्वतःला मिळालेल्या त्या अभिषेकाची पण काय करायची होती? रक्षा करायची. रक्षा करायची होती. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा देव आपल्याला देतो आणि देव म्हणतो माझ्या राज्यासाठी काम कर, काही पण काम कर. जा 4 लोकांमध्ये सुसमाचार सांग. जा 4 लोकांमध्ये कोण दुःखी आहे बघ. जा 4 लोकांमध्ये कोण भुकेला आहे बघ. जा 4 लोकांमध्ये कुणाला वस्त्र नाही बघ. हालेलुया. हालेलुया. देव सांगतो काम कर कलेस्यासाठी. वैयक्तिक नाही, वैयक्तिक नाही. मी घेतल्या 4 साड्या, मी घेतले 1000 रुपये, मी वाटून आले, मी घेतले 100 बिस्किट पुढे, मी वैयक्तिक नाही. पूर्ण कलेसिया मिळून, पूर्ण कलेसियाचे लोक मिळून. हालेलुया. सगळ्यांनी मिळून देवाचं काम करायचं आहे. आजच मी ग्रुपवरती मी बोलत होते, ज्यांना प्रार्थना योद्धा म्हणून नेमलेलं आहे देवाने, त्यांनी इमानदारीने आपलं काम करावं. हालेलुया. देव जेव्हा कुणाला तरी बोलवतो, देव जेव्हा कुणाला तरी पवित्र आत्मा देतो, देव जेव्हा कुणाला तरी वचन समजावतो, तर देव काय म्हणतो? देव काय म्हणतो की माझ्या राज्यासाठी काय कर. मग प्रार्थना योद्धा म्हणून या लेडीज निवडलेल्या आहेत. 2-3 लेडीज या ग्रुपवर निवडलेल्या आहेत. त्यांनी इमानदारीने प्रार्थना कराव्या. हालेलुया. अनेक लोकांसाठी
का तुम्ही? मग कसं काय तुम्ही म्हणता मला उंचच गेलं पाहिजे? तेच चाललंय ग्रुपवर आजकाल. हालेलुया. ते समजावण्याचा प्रयत्न करते मी की तुम्ही काय करा, छोट्या गोष्टीतनं काम करायला सुरुवात करा. हालेलुया. मी 12 वर्षाची होते तर मी स्वयंपाक करत होते प्रार्थनेच्या लोकांना. मी काय करत होते? स्वयंपाक. मी स्वयंपाकिंग झाले होते किचन मध्ये. माझ्या वडिलांना जेव्हा देव कळाला, माझ्या घरात जेव्हा प्रार्थनेचे लोक यायला लागले, तर मी काय करत होते? स्वयंपाक करत होते त्या लोकांसाठी. हालेलुया. जेव्हा आमच्या घरी पास्टर आले, दास आला आमच्या घरी, तो आम्हाला दंडी मोळाने प्रार्थनेला घेऊन जायचा. आम्ही जाऊन तिथं प्रार्थना करायचं, आम्ही जेवण बनवायचं त्या लोकांसाठी. हालेलुया. मी एकटीच नाही, मी आजूबाजूच्या लोकांना पण सांगायची, तुम्ही काय करणार आज? तुम्ही काय करणार आज? तुम्ही काय करणार आज? ती म्हणणार मी चिवडा करते, मी हे करते, मी ते. चला मग आपण वाटूया पॅकिंग करू. क्रिसमस आलाय नाही का? मग क्रिसमसला काय आहे? क्रिसमस म्हणजे काय आहे? तुम्ही चिवडा बनवा 2 किलो, मी हे बनवते, तुम्ही ते बनवा. यूपीच्या बाया माझ्या शेजारी राहायला होत्या. हालेलुया. आणि पास्टर आमच्या घरी येत होते, भाड्याने राहत होतो, आम्हाला हाकललं होतं. म्हणजे हाकल म्हणजे आम्ही निघालो होतो आमचं घरदार सोडून आमचं देवासाठी. भांडणं नको, देवासाठी. आणि देवाच्या मध्ये आमच्या मध्ये, लोकांमध्ये आमच्या मध्ये घराबद्दल. आम्ही घर सोडलं, भाड्याच्या रूम मध्ये गेलो राहायला. हालेलुया. रेंटने राहायला गेलो, अजूनपर्यंत आम्ही तसंच आहे. आमच्या स्वतःची जागा सोडलेली आहे. कशासाठी? देवासाठी. हालेलुया. आणि हे आम्ही करत राहायचं. 12 वर्षापासून मी हे करत आलेली आहे. तेव्हा कुठं देवाने मला दुसऱ्या पायरीवर नेले. कितव्या पायरीवर? मी म्हणणार नाही 5वी पायरी बरं का, अजून नाही, अजून नाही. हालेलुया. तेव्हा कुठं देवाने मला दुसऱ्या पायरीवर नेले. कारण का? जीवनाची जगामध्ये आपण आलोय ना, घरासाठी खूप झटतोय आपण. देवासाठी झटायला पाहिजे. देवासाठी झटलं तर देव आपल्याला काय म्हणतो? ते आपोआप देईल तुला. देव म्हणतो स्वर्ग राज्यासाठी काय कर? मला हुडक, शोध कर माझा. घरात काय कमी आहे तुला? काय शरीरामध्ये कमी आहे? काय आरोग्यात काय कमी आहे? ते मी तुला आपोआप देईल. हालेलुया. शांतीची कमी आहे का? आनंदाची कमी आहे का? काय कमी आहे तुम्हाला? तेवढून तुम्ही देईल. घ्यायला नाही घ्यायला तुम्ही पाहिजे की नको? घ्यायला पाहिजे ना? मग स्वर्ग राज्याची खोज करा. आणि पवित्र आत्मा जेव्हा मिळतो तेव्हा हे काम करावं लागतं. आता मला देवाने सांगितलं की तुला काय करायचंय? मरम्मत करायची बागेची. हालेलुया. आणि रक्षा पण करायची. आशीर्वाद पण दिला, ते देऊन ऐकतं सगळं. आणि तिथं आज्ञा पण दिली. आज्ञापालन, जिथं आशीर्वाद येतो तिथं आज्ञापालन येते. लक्षात ठेवा. जिथं देव आशीर्वाद घेऊन येतो, चंगाई घेऊन येतो, बरकत घेऊन येतो, तिथं आज्ञापालन येतो. दुसरीकडे आज्ञापालन आपल्याला करायचंय. प्रत्येक गोष्टीचं आज्ञापालन करायचंय आपल्याला. हालेलुया. शांत शांत बस. आणि मग इथं तेच मी तुम्हाला सांगते, इथं उत्पत्ती 2:7 मध्ये आदमाच्या नाकपुड्यात श्वास फुंकला गेला, त्याला जीवनदायी प्राणी म्हटलं गेलं, त्याला जीवन दिलं. आत्मिक आणि शारीरिक दोन्ही जीवन त्याला मिळालेले आहे. आपण शारीरिक तर जन्मलोच आहे ना आईवडिलांच्या द्वारे. पण आता तुम्हाला पवित्र आत्मा, तुम्ही काय बोलले? शंकाईने पवित्र आत्मा पाहिजे, तर तुम्ही आत्मिकरित्याने पण इथं काय घेतलेला आहे? जन्म घेतलेला आहे. हालेलुया. तर त्या आत्म्याचा, त्या अभिषेकाची रक्षा करण्यासाठी तुम्हाला सतत प्रेयर मध्ये राहायचंय, सतत वचनामध्ये राहायचंय, सतत देवाच्या संगतीमध्ये राहायचंय. स्तुती आराधना करा, प्रार्थना करा. संगती प्रार्थना असते आपल्या. हालेलुया. कळतंय ना मी सांगते ते? काही हिंदीत सांगते कळतंय ना? हालेलुया. आणि मग इथं दुसरं आपण बघितलं, आपण काढूया हे वचन ऐकलं पाहिजे आपण. मत्ती 3 त्याचं 16 आणि 17 वचन आपण वाचूया. आपण बघूया. हा आदम झाला, त्या आदमने पाप केलं, ते आपण नाही बोलायचं. पण आता दुसरा आदम आलेला आहे, तो स्वर्गीय आहे. हालेलुया. एक मातीचा आहे आणि एक स्वर्गीय आहे. हालेलुया. स्वर्गीय आदम कोण आहे मला सांगाल का कोणी? येशू मसीह. येशू मसीह. हालेलुया. येशू मसीहसाठी जोरदार ताली वाजवूया. प्रेज गॉड, प्रेज गॉड. 3, 16 आणि 17 वचन आपण वाचूया. और यीशु बपतिस्मा लेकर तुरंत पानी में से ऊपर आया, और देखो उसके लिए आकाश खुल गया, और उसने परमेश्वर की आत्मा को कबूतर की नाई उतरते और अपने ऊपर आते देखा.
अध्याय 16 आणि 17 वचन। और यीशु बपतिस्मा लेकर तुरंत पानी में से ऊपर आया और देखो उसके लिए आकाश खुल गया और उसने परमेश्वर की आत्मा को कबूतर की नाई उतरते और अपने ऊपर आते देखा। और देखो यह आकाशवाणी हुई कि यह मेरा प्रिय पुत्र है जिससे मैं अत्यंत प्रसन्न हूँ। क्या हो? क्या हो? प्रसन्न हो। यहोवा कह रहा है, देखो ये मेरा प्रिय पुत्र है, इससे मैं अत्यंत प्रसन्न हूँ। हालेलुया। यहाँ पे यीशु ने बपतिस्मा लिया और पानी से बाहर आते ही क्या हुआ? उस पर कबूतर की नाई पवित्र आत्मा उस पर आके ठहरा। हालेलुया। मैंने बोला ना वो स्वर्गीय था, पवित्र आत्मा के द्वारा उसका जन्म हुआ। मगर आप क्यों कह रहा है वचन कि उसके ऊपर और पवित्र आत्मा आके ठहरा? क्यों कह रहा है वचन? वो तो पवित्र आत्मा के द्वारा ही जन्म लिया था। हालेलुया। यीशु ने मरियम के गर्भ के ऊपर पवित्र आत्मा आके ठहरा था और यीशु का जन्म हुआ था। पता है ना आपको? मैंने आपको ये सिखाया है। तो पवित्र आत्मा के द्वारा यीशु आया था ना, तो पवित्र था यीशु। हालेलुया। फिर और पवित्र आत्मा आके क्यों ठहरा? क्यों ठहरा? क्योंकि अब यीशु 30 साल का हो गया है। अब यीशु मत्ती 3:16 मध्ये मी काय शिकवत होते तुम्हाला की प्रभू येशू पवित्र आत्म्याद्वारे जन्म घेऊन आला होता। तर परत एकदा तिथे सांगितलेलं आहे की और यीशु बपतिस्मा लेकर तुरंत पानी में से ऊपर आया और देखो उसके लिए आकाश खुल गया और उसने परमेश्वर की आत्मा को पवित्र आत्मा को कबूतर के समान उसके ऊपर क्या किया? उतरते हुए देखा। हालेलुया। हालेलुया। यीशु को पवित्र आत्मा के द्वारा जन्म था। मगर अब आत्मा क्यों मिला है? क्योंकि अब यीशु परमेश्वर की योजना पूरी करने के लिए जा रहा है। हालेलुया। कोई ताली बजाएगा? यीशु मसीह के लिए। हालेलुया। अब यीशु क्या करने जा रहा है? पवित्र आत्मा के द्वारा परमेश्वर की सेवा करने जा रहा है। अगर आप जाके मत्ती 14 अध्याय पढ़ेंगे घर में तो देखिए परमेश्वर की क्या परीक्षा हुई है। सेवा जब आती है ना हमारे जीवन में, तो हमारे जीवन में परीक्षाएं आती है। सेवा ऐसे ही नहीं मिलती है, अग्नि में से जाना पड़ता है, पानी में से जाना पड़ता है। मगर वचन कहता है अग्नि तुम्हें नहीं तुला अग्नि नाही भाजणार आणि तुला पाणी ही नाही बुडवणार। हालेलुया। हालेलुया। काय करणार ती अग्निसारखी परीक्षा तुझी आणि काय करणार ते समुद्रासारखं पाणी तुझं। हालेलुया। तू त्या समुद्रात न गेलास तरी बुडणार नाहीस, पाण्यामधून गेलास तरी बुडणार नाहीस आणि आगीतून गेलास तरी अग्नी तुला भाजणार नाही। हालेलुया। येऊ द्या ना परीक्षा, येऊ द्या प्रॉब्लेम, येऊ द्या समस्या, येऊ द्या आजार, पवित्र आत्म्याने हालेलुया। हालेलुया। पवित्र आत्म्याने भरा, पवित्र आत्म्याची उपस्थिती आपल्यामध्ये घ्या। त्याच्यासाठी वचन वाचा, त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याच्यासाठी आपला प्रार्थनेचं सर्व काही जीवन देवाच्या चरणी समर्पित करा। हालेलुया। येशूला इथं पवित्र आत्मा मिळाला आणि देव म्हणतो हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्यासाठी मी काय आहे? भरपूर अत्यंत प्रसन्न आहे। देव आपल्याला म्हटलं पाहिजे आज देवाने, माझ्या मुली, माझ्या मुला, मी तुझ्यासाठी प्रसन्न आहे, कारण तू माझा पवित्र आत्मा तर घेतलाच आहेस, पण तू माझ्या राज्यामध्ये, माझ्या स्वर्गीय राज्यामध्ये काम करत आहेस, विश्वासाची दौड दौडत आहेस, वचन घेऊन वचनावरती चालून माझ्या राज्यामध्ये तू काम करत आहेस। हालेलुया। 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 तर देवाचा पुत्र आहे, स्वर्गीय पुत्र आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे जन्माला आला आहे। त्याने बपतिस्मा घेतला जाऊन सेवा करायच्या अगोदर त्यांनी काय केलं? लिहिलं इथं, यीशु बपतिस्मा लेकर तुरंत पानी में से ऊपर आया। बपतिस्मा लेकर तुरंत पानी में से ऊपर आया तो पवित्र आत्मा कबूतर की नाई आके उस पर ठहर गया। हालेलुया। समजतं? Yes. पवित्र आत्मा आपल्यावर येण्यासाठी आणि आपण
येशू पवित्र आत्म्याने भरला, येशू परीक्षेतनं गेला, येशू पास झाला, येशूने आज्ञा पालन केला, आदामाने आज्ञा मोडली, येशूने आज्ञा पालन केली, परीक्षेतनं पास होऊन, आणि येशू देवाची योजना घेऊन पुढे जात होता. हालेलुया. हालेलुया. कळालं तुम्हाला? आत्मा से परिपूर्ण होते जाओ, वरन आत्मा को ना बुझाओ. हालेलुया. कळतं तुम्हाला? सांगितलेलं कळतं ना सगळं वचन? कळत असेल तर सांगा, नाहीतर मी परत सांगते. हालेलुया. हालेलुया. आणि मग इथं आपण अजून एक ठिकाणी जाऊया जिथं पवित्र आत्म्याने लोक भरले होते आणि त्यांनी काय केलं आपण ते बघूया. हालेलुया. प्रेरित 2 अध्याय 1 ते 4 वचन. जब पेंतीकोस का दिन आया तो वे सब एक जगह इकट्ठा थे और एकाएक आकाश से बड़ी आंधी की सी सनसनाहट का शब्द हुआ और उससे सारा घर जहाँ वे बैठे थे गूंज गया और उन्हें आग की सी जीभें फटती हुई दिखाई दी और उनमें से हर एक पर 8 ठहरी और वे सब पवित्र आत्मा से भर गए. एक सब. एक कितने भर गए? और वे सब के सब. हालेलुया. हाँ. वे सब पवित्र आत्मा से भर गए और जिस प्रकार आत्मा ने उन्हें बोलने की सामर्थ दी वे अन्य अन्य भाषा बोलने लगे. वे अन्य अन्य भाषा बोलने लगे. हालेलुया. हालेलुया. पेंटिकोस का दिन यहाँ कहा गया. ये कौन लोग थे? यीशु हमारे लिए मारा गया, हमारे पापों के लिए क्रूस पर चढ़ा, हमारे लिए मारा गया, उसके लहू के द्वारा हमारे पापों को हमें क्षमा मिली. वो तीसरे दिन क्या हुआ? जी उठा. यीशु तीसरे दिन जी उठा. फिर चेलों के साथ घूमा 40 दिन और फिर यीशु उठाए जाने के समय कहा परमेश्वर ने कि मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा, मैं तुम्हें अपना आत्मा भेजूंगा. हालेलुया. हम अनाथ नहीं है, परमेश्वर की कलीसिया अनाथ नहीं है. हालेलुया. उस पर परमेश्वर ने क्या किया है? पवित्र आत्मा उंडेला है. पवित्र आत्मा हमें यीशु की बातें बताता है. हालेलुया. हमारी प्रार्थनाओं को लेता है, हमारी सारी आराधनाओं को लेता है और हमारे जीवन में अनंत शांतिदायक जीवन बना देता है. मगर कब? जब हम पवित्र आत्मा से भरते हैं और परमेश्वर को महिमा देते हैं. हालेलुया. हालेलुया. ये लोग जो पेंटिकोस के दिन में बैठे हुए लोग हैं, वो लगभग 120 लोग हैं. 120 लोग. परमेश्वर ने 500 लोगों को कहा था. परमेश्वर ने क्या कहा था? 500 लोगों को कहा था कि मैं तुम्हें अनाथ नहीं छोड़ूंगा, मैं अपना आत्मा भेजने वाला हूँ. तुम क्या करो? राह देखो. यानी क्या करो? प्रार्थना करो उसके लिए. प्रार्थना करो. एक जगह पे इकट्ठा होके प्रार्थना करो. क्यों इकट्ठा होना है? क्यों संगति करनी है? क्यों प्रार्थना करनी है? क्यों वचन चाहिए? पवित्र आत्मा के लिए. हालेलुया. जब पवित्र आत्मा आता है अधूरा पूरा हो जाता है. हालेलुया. हालेलुया. जब पवित्र आत्मा आता है अधूरा नहीं रहता, पूरा हो जाता है. क्योंकि पवित्र आत्मा हमें क्या करता है? परिपक्व करते रहता है. हालेलुया. हमें गिरने नहीं देता है पवित्र आत्मा. हमें पीछे मुड़ने नहीं देता है. हमें किसी दुनियादारी की चीजों में, संसार की चीजों में भटकने नहीं देता है. पवित्र आत्मा हमें क्या करता है? पवित्र आत्मा हमें संभालता है. उसका बाड़ा हमारे इर्द गिर्द रहता है. मगर वो बाड़े के लिए और उस पवित्र आत्मा के लिए रोज हमें काम करना है परमेश्वर के राज्य में. तब पवित्र आत्मा प्रसन्न होता है हमसे. हालेलुया. मेरी बेटी उठी, मेरी बेटी नाश्ता कर रही है, मेरी बेटी ने धन्यवाद दिया नाश्ता के लिए. हालेलुया. प्रभु मुझे नाश्ता दिया, धन्यवाद. मेरी बेटी उठी, मेरी बेटी धन्यवाद दे रही है. क्यों? रात भर मुझे संभाला. मेरी बेटी उठी, मेरी बेटी धन्यवाद दे रही है. क्यों? परमेश्वर मेरे घराने को, मेरे परिवार को तो संभालता है रोज. मेरी बेटी उठी, मेरी बेटी उठ के रोज परमेश्वर की कलीसिया के लिए, परमेश्वर के लोगों के लिए मध्यस्थता प्रार्थनाएं कर रही है, आराधनाएं कर रही है. पवित्र आत्मा एक्टिव हो जाता है और आपके जीवन में बंद पड़े हुए द्वारों को खोलने लगता है. खोलने की जरूरत नहीं है. हालेलुया. हालेलुया. आपके जीवन में जो द्वार बंद पड़े हैं, क्या है आपके द्वार बंद पड़े हुए? क्या है आपके जीवन में समस्या है? क्या है आपके जीवन में प्रॉब्लम? क्या है? परमेश्वर को बताओ.
बातचीत करो, इस बाइबल को उठाओ, इस पवित्र शास्त्र को उठाओ और परमेश्वर से कहो, मुझसे बात कर प्रभु, मैं बात करने आई हूँ, मुझसे संगति कर प्रभु, मैं संगति करने आई हूँ। प्रभु मैं तेरी बच्ची हूँ, प्रभु मैं तेरी बेटी हूँ, प्रभु मैं तेरा बेटा हूँ, मुझसे बात कर, हम तुझसे बात करने आए हैं। हालेलुया। हालेलुया। कह के देखिए परमेश्वर बाहें फैलाए खड़ा है, वो तुम्हें गले से लगा लेगा। हालेलुया। हालेलुया। वो तुम्हें गले से लगा लेगा। और यहाँ पे ये 120 लोगों ने परमेश्वर की बात सुनी, आज्ञा पालन किया और जाके एक रूम में बैठ गए और प्रार्थनाएं करने लगे। हालेलुया। जब तक पवित्र आत्मा नहीं उतरा तब तक प्रार्थना करने लगे। हालेलुया। 120 लोग इधर से उधर नहीं हुए, इधर से उधर नहीं हुए। परमेश्वर का आत्मा और परमेश्वर प्रसन्न हो गया उन पर। क्या हो गया? प्रसन्न हो गया। और वहां पे क्या बोला गया है? जब पेंटिकोस्ट का दिन आया तो वे सब एक जगह इकट्ठे थे। एकाएक आकाश से बड़ी आंधी की सी सनसनाहट शब्द हुआ और उससे सारा घर जहाँ वो बैठे थे गूंज गया। पवित्र आत्मा वहां क्या आया? चुप्पी से नहीं आया। हालेलुया। गप्प बसून आला नाही पवित्र आत्मा, हळूच नाही आला। तिथं म्हणलेलं आहे आकाशात जसे वीज चमकती, गडगडाट 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 होतो तसं गडगडाट झालं आणि तिथे पवित्र आत्मा आला। हालेलुया। हालेलुया। हवेत पवित्र आत्मा, अग्नीमध्ये पवित्र आत्मा, जिभीमध्ये पवित्र आत्मा। हालेलुया। आपण ज्या घरात आहे त्या हवेमध्ये पवित्र आत्मा। हालेलुया। हालेलुया। आपण ज्या जिभीने बोलतो त्या जिभीवरती पवित्र आत्मा। हालेलुया। हालेलुया। पवित्र आत्म्याची आग आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे। शैतानाचे काम पवित्र आत्म्याची आग नष्ट करू शकते, आपण नाही, मनुष्य नाही। हालेलुया। हालेलुया। येशूला काम करायचं होतं देवाचं, देवाची योजना पुढे घेऊन जायची होती। तुम्ही 4था अध्याय वाचला तर कळल तिथं येशूच्या सेवेला प्रारंभ म्हणलेला आहे। काय म्हणलेला आहे? आरंभ, प्रारंभ। हालेलुया। प्रस्थान। हालेलुया। सेवेसाठी। आणि जेव्हा आपल्याला सेवेसाठी उठायचं आहे, आपल्याला पहिली पायरी चढायची आहे। येशूने बपतिस्मा घेतला, येशूवर पवित्र आत्मा उतरला। आपलं जीवन तसंच असलं पाहिजे, करेक्ट जीवन। हालेलुया। हालेलुया। अधूर जीवन नाही, करेक्ट जीवन। आणि तिथं लिहिलेलं आहे कि सब पवित्र आत्मा से भर गए और जिस प्रकार पवित्र आत्मा ने उन्हें बोलने की सामर्थ्य दी वे अन्य अन्य भाषा बोलने लगे। अब ये अन्य अन्य भाषा क्या है और इसका दूसरा पार्ट क्या है हम अगले संडे लेंगे। मगर अगले संडे कोई भी घर में ना बैठे, नहीं तो ये मैंने जो सिखाया है कुछ भी समझ में नहीं आएगा। हालेलुया। अगले संडे हम क्या करता है पवित्र आत्मा, क्या काम करता है पवित्र आत्मा आने के बाद, क्या चेंजेस होते हैं हम देखेंगे। हालेलुया। सुनना चाहेंगे ना अगले संडे?